विनयाच्या लग्नाची गडबड संपली, येती जाती सुद्धा झाली. घर थोडं निवांत झालं. विशालचे ऑफिसही नेहमीच सुरू झाले. चंद्रकला सुद्धा आता जरा निवांत झाली. तिच्या चेहऱ्यावर तृप्तीचे समाधान होते. आपली दोन्ही लेकरे यशस्वी झाली, आयुष्य सार्थक झाले याचे समाधान चेहऱ्यावर पसरलेले होते. ती बैठकीच्या खोलीत आली आणि समोरचा टीव्ही लावून लोळत पडावे थोडा वेळ असा विचार करून कॉटवर लवंडली. तितक्यात दारूचा भपकार आला आणि त्यापाठोपाठ हेलपाटत भेलकांडत संतोष आला. सरळ आपल्या खोलीत गेला आणि नेहमीप्रमाणे अस्ताव्यस्त पसरला. त्याच्याकडे विलक्षण कीव भरल्या दृष्टीने चंद्रकला बघत राहिली. चंद्रकलाची सासू समोरच जपाचे मणी ओढत बसलेली होती. म्हातारी थकली भागलेली होती. एक सुस्कारा सोडून संतोषकडे बघत ती पुटपुटली. आई असती सख्खी तर लेकराचं असं वाटोळं झालं नसतं. दारातच ओट्यावर निवांत विडी ओढत बसलेल्या वामनरावांनी आईच्या त्या विधानावर अस्पष्टसा हुंकार भरला आणि मान डोलावली. ते पाहून चंद्रकलाचे डोकेच उठले. ताडकन ती उठून बसली. असं काय बोलताय हे? विलक्षण खवळून ती म्हणाली, या सगळ्याला तुम्ही माय लेकरच जबाबदार आहात. मला जर त्याची आई म्हणून जगू दिलं असतं तर आज ही गत झाली नसती. मला आपली पायरी सांभाळून राहा असं यांनी सांगितलं. तेव्हा तुम्ही जर म्हणाले असते आत्याबाई, अरे ती बी त्याची आईच आहे, तर आज हे बोलायची बारी आली नसती. सावत्रपणा माझ्या ध्यानात यायच्या आधी तुमच्या मनात होता. वामनरावांनी दीर्घ सुस्कारा सोडला. त्यांच्या आईची मान उगीचच अस्पष्टशी होकारार्थी हल्ली. चंद्रकलेचे बोलणे मुळी खोटे नव्हतेच. ती वामनरावांची दुसरी बायको, संतोषची आई. तो 8-9 वर्षाचा असताना दुसऱ्या बाळंपणात बाळासह भरल्या संसारातून उठून गेली. वामनराव सैरभैर झाले. बायकोवर त्यांचा भारी जीव होता. दुःखाने ते अबोल बनत चालले. घरची 10-12 एकर बागायत शेती होती. भल्या सकाळपासून दिवसभर अगदी अंधार पडेपर्यंत ते शेतात खपत राहायचे. घरी आल्यावर संतोषकडे पाहिले की त्यांना भडभडून यायचे. त्यांच्या दुःखाचा हा कोंडमारा त्यांच्या आईला बघवेना आणि त्यांची वामनरावांसाठी वर्षाच्या आत दुसरी सोयरीक बघायचे ठरवले. त्यांच्या माहेरचा त्यांचा शेजारी असणारा मजुरी करणारा किसन त्यांना आठवला. त्याला 4 मुली. परिस्थिती हालाकीची. त्यांनी त्याला चंद्रकलेबद्दल विचारले. चंद्रकला हुशार होती. बिकट परिस्थितीत 12वी पर्यंत शिकलेली होती. दिसायलाही नेटकी होती. ही गरिबाची पोरगी केली तर आपल्याला दबून राहील, शिवाय त्याच्यावरही उपकार होतील या भावनेने वामनरावाच्या आईने ही सोयरीक जमवून घेतली. किसनला तर अगदी आभाळभर आनंद झाला. त्याची पोरगी इतक्या चांगल्या घरी जात होती. वामनरावांचे वय, त्यांचे दुसरे पण हे चंद्रकलेला खटकणारे मुद्दे त्याच्या अर्थी एकदम फालतू होते. चंद्रकलेच्या मताला किंमत न देता त्याने तिला या सोयरिकीचे महत्त्व पटवून सांगितले. बाकीच्या बहिणींनाही तिच्या या घरी जाण्यामुळे फायदा झाला असता. एखाद्या मजुराच्या घरी राबण्यापेक्षा येथे 10-12 एकरांची मालकीण झाली असती चंद्रकला. स्वतःचे पक्के घर, बागायती जमीन, दूध दुभते, गाई म्हशी असा भरला संसार मिळाला असता तिला. शेवटी चंद्रकलेने सुद्धा हा व्यवहारी विचार मनाशी पटवून घेतला आणि वामनरावांची दुसरी बायको म्हणून ती या घरी आली. वामनराव एकदम साधे होते. त्यांना कसलेही व्यसन नव्हते किंवा वागण्यातही कसले छक्के पंजे नव्हते त्यांच्या. संतोष हा त्यांच्या मनाचा एक हळवा कोपरा होता. चंद्रकला या घरात आली. बरीच स्वप्ने उराशी घेऊन ती आली होती. वामनरावांना सर्वार्थाने सुखी ठेवायचे. संतोषच्या सख्ख्या आईची उणीव त्याला भासू द्यायची नाही असे तिने लग्नापूर्वीच ठरवले होते. आपल्या लग्नात बुजला बावरला तो कोवळा जीव पाहून तिचे अंतकरण तिळतिळ तुटले होते. तिच्या मनात वात्सल्याची एक ओढ त्याच्याबद्दल निर्माण झाली होती. लग्न झाल्या दिवसापासून ती संतोषशी बोलायचा, त्याच्याशी मनात आपले स्थान निर्माण करायचा प्रयत्न करत होती. तिला माहिती होते वामनरावांचे मन जिंकण्याचा संतोष हा एक सोपा पूल असेल. संतोषची आजी म्हणजे वामनरावांची आई मात्र त्याला आपल्यापासून थोडेही दूर होऊ देत नव्हती. चंद्रकलेच्या जास्त जवळ तो जाणार नाही याची काळजी ती सतत घेत असायची. त्याचे खाणेपिणे, हवे नको सगळे तीच पाहायची. आई वेगळे पोर म्हणून ती अडाणीबाई त्याचा खूप लाड करायची. तो जे म्हणेल तो त्याला मिळालेच पाहिजे असा तिचा हट्ट असायचा. शिकल्या सवरलेल्या चंद्रकलेला ही गोष्ट खटकायची. संतोष दिवसभर आपल्या नजरेखाली राहील याची त्या काळजी घ्यायच्या. संतोषने खायला, प्यायला, खेळायला काहीही मागितले तरी तिने ते लगेच द्यावं असा त्यांचा हट्ट असायचा. या सर्वांमुळे संतोष हट्टी आणि एककल्ली होत चालल्याची चंद्रकलेला जाणीव होत होती. आजी कधी कधी शेतात किंवा बाहेर कुठे गावाला वगैरे गेली आणि शाळेमुळे जर संतोषला तिच्यासोबत जाता आले नाही तर आल्यावरती संतोषला आवर्जून बाजूला घेऊन विचारायची, तुला तुझ्या आईने काही मारले वगैरे नाही ना?
काही बोलली, रागावली तर नाही ना? आपल्या अशा वागण्यामुळे संतोषला चंद्रकलेबद्दल आई म्हणून जवळीक वाटण्याच्या ऐवजी त्याच्या मनात तिच्याबद्दल दुरावा निर्माण होतोय याची पुसटशी कल्पना त्यांना नसायची. अधूनमधून संतोषच्या आजोळचे, त्याचे मामा किंवा आजोबा त्याला भेटायला यायचे किंवा आपल्या घरी घेऊन जायचे. त्याला हवं ते हव्या तितक्या वेळी घेऊन द्यायचे. आई वेगळं पोर म्हणून त्याचा आवाजवी लाड व्हायचा. पण या सर्वांमध्ये ते सगळे त्याला चंद्रकलेबद्दल विचारायचे. तुझी आई तुला त्रास देते का? जीव लावते का? खायला प्यायला देते का? मारते वगैरे नाही ना? त्यामुळे हळूहळू संतोषच्या डोक्यात हे पक्के बसू लागले की चंद्रकला ही एक वाईट आहे. ती आपल्याशी वाईट वागणार आहे, वागू शकते, प्रसंगी आपल्याला मारूही शकते. आणि तो तिचा दुस्वास करू लागला. तिच्याकडे मुद्दाम दुर्लक्ष करणे, मुद्दामहून तिच्या छोट्या छोट्या गोष्टींच्या कागाळ्या करणे, तिने सांगितलेली छोटी मोठी कामे न करणे, ती सांगेल त्याच्या उलट वागणे वगैरे गोष्टी त्याच्याकडून जाणीवपूर्वक होऊ लागल्या. चंद्रकलेला हे सर्व समजत होते. यात संतोषचेच नुकसान होईल भविष्यात हे समजण्या इतकी प्रगल्भता तिच्या ठायी होती. म्हणून ती त्याला समजून घेण्याचा, समजून सांगण्याचा प्रयत्न करायची. त्याच्या आवाजवी हट्टाला मुरड घालण्याचा प्रयत्न करायची. पण त्याचा परिणाम मात्र नेमका उलटा व्हायचा. संतोष आजीला नाही नाही ते सांगायचा आणि आजी चंद्रकलेला रागवायची. एकदा असाच संतोषने वेगळी भाजी करून दे असा हट्ट धरला. सकाळपासून कामाने वैतागलेल्या चंद्रकलेला आहे ती भाजी त्याने खावी, ती चांगलीच आहे असे वाटत होते. तिने त्याला समजावून सांगायचा प्रयत्न केला, पण तो हात पाय झाडू लागला, उलट उत्तरे देऊ लागला. वैतागलेल्या चंद्रकलेला आणखी राग आला आणि तिने त्याला खायचे तर खा, नाही तर उपाशी राहा असे म्हणून एक चापट मारली. झाले. संतोषने इतक्या मोठ्याने भोकाड पसरले की शेजारी गेलेली त्याची आजी धावत आली आणि संतोषने आजीला पाहून आईने मला मारले असे म्हणून रडून रडून धिंगाणा केला. संतोषची आजी संतोषचे ऐकून चंद्रकलेला नाही नाही ते बोलली. तिने त्याला हवी ती भाजी करून द्यायला लावली चंद्रकलेला. तितक्यात वामनराव काहीतरी घेण्यासाठी घरी आले. त्यांनाही तिने ते सगळे तिखट मीठ लावून सांगितले. संतोषला मारले इतकेच ऐकून वामनरावांचा पारा चढला. ते चंद्रकलेला जोराने ओरडले आणि म्हणाले, तू तुझी पायरी सांभाळून राहा, माझ्या पोराला त्रास होईल असं काही वागलीस तर खबरदार. वामनरावांचे ते शब्द ऐकून अंगावर वीज कोसळावी तसे चंद्रकलेला झाले. पोरगा त्यांचा एकट्याच आहे, आपला त्यावर काहीच हक्क नाही याची जाणीव तिला झाली. आणि त्यानंतर संतोषला कसल्याच बाबतीत कसलाच विरोध करायचा नाही ही खुणगाठ तिने मनाशी बांधली. त्यानंतर संतोषच्या कोणत्याच गोष्टीत तिने कधीच दखल दिली नाही. लवकरच तिलाही विशाल आणि विनया ही 2 मुले लागोपाठ 3 वर्षात झाली. आपल्या मुलांना नीट वळण लागावे, त्यांचे अवास्तव लाड होऊ नयेत, कोणतीही गोष्ट मागितल्याबरोबर लगेच त्यांना हजर होऊ नये यासाठीही ती दक्ष असायची. त्यांचा अभ्यास ही त्यांची जबाबदारी आहे हे त्यांना समजावून देऊन त्यांच्याकडून वेळच्या वेळी तो पूर्ण करण्याबद्दल कणखरपणे ती आग्रही असायची. मुलांना जसे प्रेम द्यावे तशीच त्यांच्या चुकांना शिक्षाही व्हायलाच हवी असे तिचे मत होते. आपल्या मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी ती प्रयत्नशील होती. प्रसंगी मुलांशी थोडी कठोर वागायची, पण कौतुकही तितकेच करायची. मुले हळूहळू जबाबदार बनत गेली. त्यांच्यावर संतोषच्या बेजबाबदार वागण्याचीही सावली पडू नये याची पुरेपूर दक्षता चंद्रकला घेत होती. लाडवलेला हट्टी संतोष मात्र हळूहळू बेजबाबदार बनत होता. लहानपणापासून सगळे हट्ट पुरून घेण्याची सवय असलेला संतोष आता जर त्याला कुठल्या गोष्टीसाठी मना केले तर चिडचिड करायचा, हातपाय दळायचा, अदवा तदवा बोलायचा आणि मग त्याचा हट्ट पुराच करून घ्यायचा. संतोष बाबतच्या आपल्या सर्व जाणीवांना चंद्रकलेने जाणीवपूर्वक मिटवून घेतले होते. दिवसामागून दिवस जात होते. विशाल आणि विनया त्यांच्या हुशारीने पंचक्रोशीत ओळखले जाऊ लागले. त्यांचे कौतुक होऊ लागले आणि संतोष आणखीनच बिथरल्यासारखा करू लागला. तो आता वाईट मुलांच्या संगतीत राहू लागला. तो चोरून सिगारेट, दारू प्यायला लागला. त्याच्या वागण्याचा आपल्या मुलांवर परिणाम होऊ नये यासाठी विशाल विनयाशी चंद्रकला मोकळेपणाने बोलायची. त्यांना परिस्थितीची सगळी जाणीव करून द्यायची. आपल्या आईची घुसमट त्या मुलांच्या लक्षात यायची आणि ती झटून अभ्यास करून आईला खुश करण्याची स्वप्ने बघायची. लवकरच विशाल इंजिनियर होऊन एका चांगल्या कंपनीत मोठ्या पॅकेजवर नोकरीला लागला. विनया सुद्धा एक नावाजलेली वकील म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध होऊ लागली. हायकोर्टातील एक नामवंत फौजदारी वकील कदम साहेब यांचे स्थळ विनयाला सांगून आले. तिची हुशारी आणि तडफदारी पाहून आपण होऊन ॲडव्होकेट कदमांनी तिला मागणी घातली.
वामनराव आणि चंद्रकलेला खूप समाधान वाटले आणि नुकतेच विनयाचे थाटामाटाने लग्न झाले। हा सगळा पट आता वामनरावांच्या डोळ्यापुढे तरळून गेला। चंद्रकला आणि संतोषच्या बाबतीत खरोखर आपली चूक झाली हे त्यांच्या लक्षात आले, पण आता वेळ निघून गेली होती, हातात शून्य राहिले होते। चंद्रकला म्हणाली ते खरे होते। सावत्रपणा तिच्या ध्यानात यायच्या आधीच बाकीच्यांच्या मनात होता। एक दीर्घ सुस्कारा सोडून डोळ्यात आलेले पाणी हलकेच पुसून संतोषकडे एक केविलवाना कटाक्ष टाकून ते उठले आणि मळ्याची वाट चालू लागले खिन्न मनाने। मित्रांनो, ही कथा तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून जरूर कळवा आणि या व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करा आणि सर्वात महत्त्वाचं, या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका।